पुण्यात शिवसेनेची गटबाजी समोर पत्रकार परिषदेत शिवसेनेतील अनेक पदाधिकारी अनुपस्थित। शिवसेनेत जुन्या पदाधिकाऱ्यांना बाजूला केलं जातंय का असा सवाल उपस्थित। मंत्री पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आष्टीत झळकले अभिवादनाचे बॅनर। मात्र आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांचे फोटो बॅनरवरून गायब। स्थानिक राजकारणातील मतभेद समोर आल्याचं चित्र। जालना नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत। पहिल्यांदाच जालना महानगरपालिकेची निवडणूक। शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यात यावा, जालन्यातील रहिवाशांची मागणी। विरोधी पक्षनेते पद नसल्यानं दानवे भांबावले। भाजप प्रवक्ते राम कुलकर्णींची टीका। अंबादास दानवे खोटं बोलू नका, राम कुलकर्णींचा दानवेंवर हल्लाबोल। अंबड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच एलईडी स्क्रीन। स्ट्रॉंग रूम मधील सर्व चित्रीकरण 24 तास दिसणार। स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त। सीसीटीव्हीची ही करडी नजर। नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीला धक्का। रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपात इनकमिंग। नगरसेवक चंद्रकांत गोरिवलेंचा समर्थकांसह भाजपात प्रवेश। पुणे महानगरपालिकेत शिवसेना पक्ष पूर्ण जागा लढणार। शिवसेना पुण्यात 165 जागा लढण्याच्या तयारीत। रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य। मलकापूर नगर पंचायतीत एका जागेसाठी होणार भाजप राष्ट्रवादीमध्ये थेट लढत। प्रभाग 8 मधील स्थगित झालेल्या निवडणुकीचं 20 तारखेला होणार मतदान। पूर परिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत। शेतकऱ्यांना दिले फक्त 75,000। आरटीआय मधून धक्कादायक माहिती समोर। उद्धव ठाकरे गांधी घराण्याच्या हातचे बाहुले। आचार्य तुषार भोसलेंची उद्धव ठाकरेंवर टीका। भात शेतीसाठी तुटपुंज नुकसान भरपाई जाहीर करून सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ। माजी आमदार वैभव नाईक यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। दानवेंनी दिलेली चुकीची माहिती, चुकीची आकडेवारी देऊन गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न। दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई नक्कीच होईल। मुख्यमंत्री कार्यालयाचा अंबादास दानवेंना उत्तर। उमरगा शहरातील सराईत गुंडांना टोळीचा बंदोबस्त करण्याची खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी। निवडणुकीच्या अनुषंगानं सराईत गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी। कराड नगर परिषदेच्या प्रभाग 15 ची निवडणूक पुढे ढकलली। 20 डिसेंबरला होणार मतदान। भिवंडीत कल्याण नाका रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू। रस्ता रुंदीकरणात मार्किंग करण्यास नागरिकांचा विरोध। धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी किरण कुवर यांची बीड इथे बदली। किरण कुवर यांनी भ्रष्टाचार केल्याचा रिपाईचा आरोप। किरण यांच्या बदलीनंतर त्यांच्या दालनात रिपाईनं गोमूत्र आणि गंगाजल शिंपडलं। अमरावती मॉडेल स्थानकाच्या स्थलांतरास स्थगिती द्या, विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी। विदर्भ राज्य आंदोलन समितीचं धरणे आंदोलन। लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त बीडमधील शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर आणि शालेय साहित्य वाटप, त्याचबरोबर वृक्षारोपणही करण्यात आलं। लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे पुन्हा करणार आमरण उपोषण। या संदर्भात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र। 2023ला विधान परिषदेत विधेयक मंजूर होऊनही अंमलबजावणी होत नसल्यानं करणार उपोषण। नवी मुंबईत मनसेचं अनोखं आंदोलन। नवी मुंबई मनपाच्या पाळणाघराची इमारत पूर्ण होऊनही पाळणाघर सुरू न केल्यानं मनसेचं आंदोलन। पालिका मुख्यालयात पाळणा हलवत मनसेची घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमधील नोटा बंडल प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी। चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा, शिवसेनेचं पोलीस आयुक्तांना निवेदन। राज्यातील मंदिरांचे मुद्रांक शुल्कासह सर्व प्रकारचे शुल्क कर पूर्णपणे माफ करा। महाराष्ट्र मंदिर महासंघाचं कोल्हापूरच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन।
अकलूज प्रांत कार्यालयासमोर महाराष्ट्र विकास सेनेचं आंदोलन. सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंवर राजकीय दबावपोटी कारवाई करण्यात येत असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप. बीड जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक स्नेह संमेलन. बीडच्या अंबाजोगाईत महाराष्ट्रातील पहिले ज्येष्ठ नागरिक स्नेह संमेलन. नाशिकच्या तपोवनात हिंदू महासभेचं आंदोलन. झाडे लावा सरकारची जिरवा म्हणत आनंद दवेंचं आंदोलन. प्लास्टिक मुक्तीच्या दिशेनं पंढरपुरातील गोपाळपूर ग्रामपंचायतीचा उपक्रम. कापडी पिशवी वापरासाठी वेंडिंग मशीन तयार. 5 रुपयांना मिळणार कापडी पिशवी, तर 20 प्लास्टिक पिशव्या दिल्यास कापडी पिशवी मोफत मिळणार. वसई विरार पालिकेच्या हद्दीत खड्ड्यांची दुरवस्था. अनेक समस्यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं पालिका मुख्यालयावर मोर्चा. 2014 नंतर सर्वात जास्त भ्रष्टाचार भाजपनं केल्याचा भाजपवर आरोप. चंद्रपूरच्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात तारा वाघीण दाखल. सोनारली येथील अनुकूलन कुंपणात तिचं स्थलांतर. जालना पोलीस दलात 3 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल. गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल. इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ओंकार शुगरचे चेअरमन बाबूराव बोत्रेंचा जाहीर सत्कार. कारखान्याकडून ऐतिहासिक दर दिल्यानं शेतकरी आणि सभासद करणार सत्कार. ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्गच्या कळणेमध्ये दाखल. कळणे मायनिंग इथे दोडामार्ग बांधा. मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या ओंकार हत्तीला पाहण्याकरता कळणेसह इतर गावातील ग्रामस्थांची मोठी गर्दी. कोकण रेल्वे मार्गावर तिकिटाविना प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. रेल्वे प्रशासनानं जमा केला 17,83,00,000चा महसूल. जवळपास 3 लाख प्रवाशांवर दंडात्मक कारवाई. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं शहरात नवीन एसटीपी प्लांट उभारणार. नवीन एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल. पर्यावरण प्रेमींचा आरोप. मंत्री भरत गोगावले कथित व्हिडिओ प्रकरणाचे रायगडमध्ये पडसाद. रायगडमध्ये शिवसेना आक्रमक. चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात निदर्शनं. महाड माणगावमध्ये शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन. सोलापुरातील ब्रिटिशकालीन पूल 14 डिसेंबरला पाडला जाणार. वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता. सांगली पोलिसांमुळे वाचले विद्यार्थिनीचे शैक्षणिक वर्ष. प्रवास करताना विद्यार्थिनीकडून रिक्षात राहिलेले प्रोजेक्ट्स शोधून देण्यात केली मदत. सांगलीत अचानक वीज पुरवठा खंडित. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त. सैनिकांच्या पुनर्वसनासाठी राबवण्यात कल्याणकारी योजनांच्या निधी संकलनात सोलापूर अव्वल. सोलापूर जिल्ह्याची राज्यात सर्वोच्च कामगिरी. चांदीच्या भावात उच्चांकी वाढ. एकाच दिवसात चांदी तब्बल 12,000 रुपये प्रति किलोनं वाढली. बीडमध्ये गंगा माऊली साखर कारखान्यात आरोग्य तपासणी शिबिर. शिबिरात ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी. खुलताबाद दर्ग्यात वक्फ नोटिसीवरून तणाव. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी अतिरिक्त पथकासह धाव घेत हस्तक्षेप केला आणि वाद शांत केला. कोकण रेल्वे मार्गावर विना तिकीट प्रवाशांवर कारवाई. 1070 प्रवाशांवर कारवाई. 2 कोटींचा दंड वसूल. वर्ध्यात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम. अत्याचार, हिंसा आणि भेदभावाविरुद्ध समाजाने एकत्र लढा द्या. न्यायाधीश भागवत गावंडेंचं आवाहन. वर्ध्यात नवीन तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रमांवर भर द्या. उद्योगांसाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळ तयार करा. मंत्री मंगल प्रभात लोढांचे निर्देश. हिंगोलीत अॅट्रॉसिटी हत्या प्रकरणातील मृतांच्या वारसांना कागदपत्र सादर करण्याचं आवाहन. शासकीय नोकरीसाठी 15 डिसेंबरपर्यंत कागदपत्र सादर करण्याचे समाज कल्याण विभागाच्या वतीनं आवाहन. हैदराबादवरून नाशिकसाठी 15,000 झाडं येणार.
झाडांच्या रोपणासाठी अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी सुरू, मंत्री गिरीश महाजनांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेच्या शाळेत हँडवॉश स्टेशनचं उद्घाटन. 1065 विद्यार्थ्यांना पोषण आहारापूर्वी स्वच्छ हात धुण्याची सोय उपलब्ध. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांचं हेडकाउंट सुरू. यासाठी 165 पथकांची जिल्ह्यात नियुक्ती. मुंबईनंतर आता ठाण्यातही मराठी शाळा बंद. ठाणे महापालिकेच्या 18 प्राथमिक मराठी शाळा बंद. सुलभ शौचालयात अनधिकृतरित्या थाटला संसार. मुंबईतील रेरोड परिसरातील धक्कादायक प्रकार. महिला शौचालयात पुरुषांचा वावर. महिलांच्या सुरक्षिततेचा सवाल उपस्थित. शासनाचं मोठं पॅकेज ई-केवायसी मुळे ठप्प. शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून मराठवाड्याला सर्वाधिक फटका. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागामार्फत धडक कारवाई. 3 ते 10 डिसेंबर दरम्यान कारवाई करत अनेक अनधिकृत रॅकेट केले उघड. 3 आरोपी अटकेत. यवतमाळमध्ये को ब्रँडेड कार्ड तयार करण्याकरता 20 डिसेंबर पर्यंत विशेष मोहीम. आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्ड. ठाण्यातील बोरिवली गावात ईडी आणि एटीएसची धाड. दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी कारवाई. छत्रपती संभाजीनगर पालिकेतील 1908 कंत्राटी तर 3100हून अधिक नियमित कर्मचाऱ्यांचं मासिक वेतन थकीत. हजेरी ॲपच्या त्रुटीमुळे आणि आर्थिक टंचाईमुळे कर्मचाऱ्यांचं वेतन थकलं. साताऱ्यातील सावित्रीबाई फुले प्रशिक्षण केंद्राला 110 कोटींची मंजुरी. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं दिली मंजुरी. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेनं घरं पाडल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करा. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा नागरिकांना सल्ला. ई-केवायसी नसल्यानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप नुकसान भरपाईची रक्कम जमा नाही. ई-केवायसीची अट रद्द करा, अन्यथा उग्र आंदोलन छेडू, शेतकऱ्यांचा इशारा. ऊसाला 3,500 रुपयांची पहिली उचल तत्काळ जाहीर करा, अन्यथा ट्रॅक्टर पेटवू, ऊस दर संघर्ष समितीचे समन्वयक दीपक भोसलेंचा इशारा. कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं 26 ते 30 डिसेंबर दरम्यान आयोजन. AI टेक्नॉलॉजी आणि सेंद्रिय शेतीबाबत अत्याधुनिक माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येणार. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाईची मदत नाही. ई-केवायसीमुळे खात्यावर पैसे जमा होत नसल्यानं अट रद्द करण्याची मागणी. अट रद्द न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा. वाशिम जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत. कापूस खरेदीसाठी CCI कडून प्रति एकर 7 क्विंटलची मर्यादा लागू. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कापूस खरेदीची मर्यादा वाढवावी, शेतकऱ्यांची मागणी. डिसेंबर महिना संत्रा फुटीसाठी अत्यंत महत्त्वाचा. बागांना सिंचन देण्याचा शेतकऱ्यांचा कल. मात्र वाढलेली थंडी त्यामुळे संत्रा वार फूट पूर्ण क्षमतेनं निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत. जळगावच्या हतनूर धरणातून रब्बीसाठी पहिलं आवर्तन सोडलं. आवर्तन सोडल्यानंतर तब्बल 37,000 हेक्टर क्षेत्राला होणार लाभ. नांदेडमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. दुचाकीवरील एकाचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. कराड शहराजवळील विमानतळ परिसरात बिबट्याचा वावर. परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. भिवंडी तालुक्यातील पडघामध्ये कुत्रा चावल्यानं 5 वर्षीय चिमुरड्याचा उपचारादरम्यान मृत्यू. जवळपास 20 दिवस सुरू होते उपचार. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम. बिबट्याचे नागरिकांवर जीवघेणे हल्ले वाढले. आतापर्यंत 28 बिबटे जेरबंद. जेरबंद केलेल्या बिबट्यांना सांभाळायचं कसं, सवाल उपस्थित. सुप्रसिद्ध लेखक अनिल कालेलकर यांचं दीर्घ आजाराने निधन. आज सकाळी लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.
गडचिरोलीत 2 जणांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद. बिबट्याला पिंजराबंद करून गोरेवाड प्राणी संग्रहालयात पाठवलं. जुन्नरमध्ये मांजरवाडीत विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू. सतत पोहत राहिल्यानं थकव्यामुळे विहिरीतच बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. सांगलीत पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. नशेत पत्नीला मारहाणीसह माहेरहून पैसे आणण्याची मागणी. पतीवर गुन्हा दाखल. पोषण आहारातील मिल्की बार चॉकलेट्समध्ये किडे. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील प्रकार. मिल्की बार चॉकलेट्स किडलेली आढळल्यानं खळबळ. जालन्यातील खरपुडी शिवारात बिबट्याचा वावर. बिबट्याचा मुक्त संचाराचा व्हिडिओ समोर. हा बिबट्या नसून मात्र रानमांजर असल्याचा वन विभागाचा दावा. गोवा नाईट क्लब आग प्रकरण. फरार लुथरा बंधूंना थायलंड पोलिसांनी फुकेतमधून घेतलं ताब्यात. लुथरा बंधूंना भारतात प्रत्यार्पित करण्याची भारत सरकारची प्रक्रिया सुरू. वर्ध्याच्या हिंगणघाटात राष्ट्रीय मार्गावर भीषण अपघात. नियंत्रण सुटलेल्या दुचाकीला अज्ञात ट्रकची जोरदार धडक. धडकेत एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. हिंगोलीत तुरीच्या पिकाला आग. अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची माहिती. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. हिंगोलीच्या टेंभुर्णी गावात अवैध दारू विक्री बंद करण्याची महिलांची मागणी. पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी. परभणीच्या तुरा शिवारात 4.5 एकर ऊस जळून खाक. ऊसाच्या शेतात विद्युत घर्षणामुळे आग. लाखोंचं नुकसान. शिरूर तालुक्यातील वाघाळे परिसरात बिबट्याचा श्वानावर हल्ला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रित. बिबट्याच्या हल्ल्यानं परिसरात मात्र भीतीचं वातावरण. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर वन परिसरात बिबट्यांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला पकडण्याकरता परिसरात वन विभागाची गस्त. पुण्यात ट्रक आणि दुचाकीत अपघात. मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालकानं डिवायडर तोडून 4 चाकीला दिली धडक. ट्रक चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. नाशिकच्या पंचवटीत कारचा भीषण अपघात. अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. अंबरनाथच्या आंबेशिव गावात बिबट्याचा वावर. बिबट्याची कोंबड्यांवर झडप. बिबट्याचा हल्ला सीसीटीव्हीत चित्रित. अलिबागच्या रामधरणेश्वर डोंगरावर आग. आगीत वनसंपदेचं मोठं नुकसान. गुरांचा चारा देखील नष्ट. वन विभागानं गस्त वाढवण्याची स्थानिकांकडून मागणी. अकोल्यातील बेपत्ता 3ही अल्पवयीन मुले सुखरूप. भुसावळ रेल्वे स्थानकावर पोलिसांना मुलांचा शोध लागला. रेल्वेत झोप लागल्यानं मुलं थेट मुंबईला पोहोचली होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.